ए राजा, हा काळ मोठा विलक्षण आहे. आपण ज्याला वेळ म्हणतो तो केवळ घड्याळाच्या काट्यावर चालत नाही, तर तो आपल्या कर्माच्या सावलीत धावत असतो. पण कल्पनेच्या पलीकडे असलेला एक असा काळ, जो काळाच्या गणितातूनही वगळला गेला होता, ज्याला जगाने टाकाऊ मानले, मलमूत्रासमान तुच्छ लेखले. तो मलमास एका स्त्रीच्या हट्टापायी ब्रह्मांडाचा स्वामी कसा झाला? एका जीर्ण झोपडीत एक वृद्ध माता राहत होती. तिचे आयुष्य म्हणजे केवळ पुरुषोत्तम नामाचा श्वास. पण तिचा स्वतःचा पुत्र आणि सून तिला विचारत होते, आई, ज्या देवाची तू जन्मभर भक्ती केलीस त्याने तुला काय दिले? तुझ्या कपाळावरचे दारिद्र्य पुसले नाही की आमच्या घराला वारस दिला नाही? मग ही भक्ती म्हणजे निवळण भ्रम नाही का? पुत्राचे हे शब्द म्हातारीच्या काळजाला बाणासारखे लागले. तिने ठरवले, आता या पुरुषोत्तम महिन्यात केवळ भक्ती नाही तर परमेश्वराचा जाब विचारायलाच घराबाहेर पडायचे. ती निघाली, कडक उन्हात, अनवाणी पायांनी. परंतु हे राजा, हा प्रवास केवळ देवाच्या शोधाचा नव्हता. ती एक अदृश्य कर्माची साखळी उलगडण्याची सुरुवात होती. वाटेत तिला एक कुष्ठरोगी भेटला. त्याचे शरीर सडत होते. लोक त्याला पाहून तोंड फिरवत होते. त्याने तिला अडवले. कुठे निघालीस? माझाही एक प्रश्न विचार. मी या जन्मात तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्या देहाची ही अवस्था का? म्हातारी पुढे गेली. तिला एक कुंभार दाम्पत्य भेटले. ते रात्रंदिवस राबत होते, पण त्यांनी बनवलेले प्रत्येक मडके आगीत भाजण्यापूर्वीच तडकत होते. आई, आमचे पोट रिकामे आहे. आमची मेहनत वाया का जाते? आमचा हा प्रश्न देवाच्या दरबारी मांडशील का? अजून पुढे गेल्यावर एका घनदाट अरण्यात तिला एक महाकाय सर्प आडवा आला. त्याने फणा उगारला. म्हातारी घाबरली नाही. गेली कित्येक वर्षे माझी पिले जन्माला येताच मरतात. आम्हा नाग नागिणीला हे दुःख का? याचे उत्तर देवाला विचारल्याशिवाय परत येऊ नकोस. म्हातारी एका पिंपळाच्या वृक्षाखाली पोहोचली, जिथे एका तेजस्वी साधूने तिला रोखले. कुठे शोधणार त्या निराकारणा? अचानक एक अनामिक प्रकाश पसरला. ज्याला जगाने मलमास म्हणून नाकारले होते, तोच मास प्रत्यक्ष पुरुषोत्तम होऊन समोर उभा राहिला. काय हवे तुला? म्हातारीने स्वतःसाठी काहीच मागितले नाही. तिने त्या तिघांचे प्रश्न मांडले. तेव्हा जो उलगडा झाला तो ऐकून म्हातारीची मती कुंठित झाली. सावधाईक. तो कुष्ठरोगी पूर्वजन्मीचा एक क्रूर राजा होता, ज्याने सत्तेच्या मदात निरपराध जीवांचा छळ केला. आज त्याचे शरीर त्या पापाची किंमत मोजत आहे. तो कुंभार, त्याने मागील जन्मी एका गरीब जोडप्याला पाण्यासाठी तरसवले होते, म्हणून आज त्याच्या कर्माची मडकी फुटत आहेत. आणि तो सर्प, त्या नागिणीने एका गर्भवती मातेला ढसले होते. तिच्या शापामुळे आज ती अपत्य सुखाला पारखी आहे. प्रभू, उपाय काय? माझ्या पायाखालची धूळ घे. त्या कुष्ठरोग्याला ही धूळ लावण्यास सांग. कुंभाराला 100 रांजण दान करण्यास सांग. आणि सर्पाला त्याचा नागमणी दान करण्यास सांग. तिने कुष्ठरोग्याला धूळ लावली. तो सुवर्णकांतीचा झाला. कुंभाराला उपाय सांगितला. त्याची मडकी अखंड झाली. सर्पाने आपला नागमणी म्हातारीच्या पदरात टाकला. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिची झोपडी एका सुवर्ण प्रासादात बदलली होती. तिचा पुत्र आणि सून तिच्या पाया पडले. आता सांग, या कथेतील खरा पुरुषोत्तम कोण? तो देव ज्याने केवळ मार्ग दाखवला, ती म्हातारी जिने परोपकारासाठी देवाचा जाब विचारला, की तो पुत्र ज्याच्या निष्ठुर शब्दांमुळे म्हातारी घराबाहेर पडली? या जगातील कोणतीही गोष्ट अशुभ किंवा मल नसते. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करत नाही, तोपर्यंत आपली वैयक्तिक भक्ती केवळ एक अहंकार असते. म्हातारीच्या त्यागातून मलमास श्रेष्ठ झाला.